नमस्कार मित्रांनो, क्लिक स्किल्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्टेट काय असतं हे बघणार आहे. ठीक आहे. मी एक कॉम्पोनंट बनवतो. या कॉम्पोनंट्स फोल्डरमध्ये एक नवीन फाईल बनवतो. त्याला नाव देतो काउंटर .jsx. ठीक आहे. इथं मी आता एक काय करतो, काउंटरचा कॉम्पोनंट बनवतो. कॉन्स्ट काउंटर इक्वल टू हे. ठीक आहे. आणि एक्सपोर्ट डिफॉल्ट काउंटर. इथं रिटर्नमध्ये मी एक फ्रॅगमेंट बनवला आहे रिॲक्टचा आणि ह्याच्यामध्ये असं लिहितो द करंट काउंट इज 10 किंवा फ्रॅगमेंटमध्ये टाकण्यापेक्षा पॅराग्राफमध्ये एक टाकतो. ठीक आहे. सो या पॅराग्राफमध्ये मी हे इथं टाकलेलं आहे. आता माझ्या ॲप कॉम्पोनंटमध्ये मी काय करतो, इथं ते इन्क्लूड करतो. काउंटर जो तुमचा ॲड केलेला आहे हे वरती इम्पोर्ट झाला आहे का नाही बघा. इम्पोर्ट झाला नसेल तर मी हे काढून टाकलं तर तुम्हाला एरर येईल आणि तुमचा कोड एक्झिक्यूट होणार नाही. सो इथं वरती इम्पोर्ट झालं आहे का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. सो जर आता आपण कोडमध्ये गेलो तर इथं येतं की द करंट काउंट इज 10. आपण जरा त्याचा फॉन्ट विंट वाढवूया जरा. आपण इथं अगदीच पॅराग्राफमध्ये म्हणण्यापेक्षा H2 मध्ये टाकूया त्याला. ठीक आहे. हां, आता हे आपल्याला व्यवस्थित दिसते. द करंट काउंट इज 10. आता हे 10च्या ऐवजी ना मला काय करायचं आहे, मला हा काउंट हलवत जायचा आहे, बदलत जायचं आहे. सो मी हे H2 इथून काढून टाकतो. इथं फ्रॅगमेंटच ठेवतो. हा H2 मध्ये टाकतो. ठीक आहे. ह्याच्या खाली एक बटन टाकतो. एकामध्ये इन्क्रिमेंट लिहितो आणि एक बटन बनवतो दुसरं, त्याच्यामध्ये डिक्रिमेंट लिहितो. ठीक आहे. मला काय करायचं आहे, मला हा काउंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचा आहे. आता त्यासाठी मला काय करावं लागेल, मला काहीतरी इव्हेंट टाकावे लागतील. बरोबर. मला त्यासाठी काहीतरी एक फंक्शन्स आपल्याला बनवावे लागतील. आता जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण फंक्शन्स कशी लिहितो. सो मी आता इथं ॲनॉनिमस फंक्शन नाही करत आहे, मी इथं साधं फंक्शन करतोय. आणि जे काही तुम्ही फंक्शन करता ते तुम्हाला या कॉम्पोनंटमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. फंक्शन इन्क्रिमेंट. ठीक आहे. आपण इथं फक्त एवढंच लिहूया, कन्सोल लॉग इन्क्रिमेंट बटन क्लिक. आणि एक दुसरं फंक्शन टाकूया, फंक्शन डिक्रिमेंट कन्सोल लॉग डिक्रिमेंट बटन क्लिक्ड. आता या बटनांना हे जर आपल्याला या इव्हेंट्स टाकायचे असतील, ऑन इन्क्रिमेंट आणि ऑन डिक्रिमेंट, तर त्या आपण कशा टाकतो, तर ऑन क्लिक. हे बघा, आपण नॉर्मल जावास्क्रिप्टमध्ये कसं लिहितो त्याच्यापेक्षा इथं थोडंसं वेगळे. आपण ON स्मॉल लिहितो आणि नंतर C कॅपिटल करून लिहितो. ऑन क्लिक इक्वल टू, आता इथं कर्ली ब्रेसेस टाकायचे आहेत आणि या कर्ली ब्रेसेसमध्ये ना ही इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट आपल्याला फंक्शन्स पास करायचे आहेत. पण आपल्याला असं करायचं नाही आहे. आपण जनरली फंक्शन एक्झिक्यूट करतो त्यावेळी काय करतो, फंक्शनचं नाव लिहितो आणि त्याच्या पुढं आपण काय टाकतो, राऊंड ब्रॅकेट्स ओपन आणि क्लोज करतो. तर इथं आपल्याला फंक्शन एक्झिक्यूट करायचं नाही आहे. इथं आपल्याला सांगायचं की ऑन झाल्यावर, म्हणजे ऑन क्लिक झाल्यावर फंक्शन एक्झिक्यूट कर. इथं आपण असं जर लिहिलं तर हे काय होतं, ज्यावेळी रेंडर होतोय माझा कॉम्पोनंट त्याच वेळी ते फंक्शन एक्झिक्यूट होऊन जातं. आपल्याला तसं नको आहे. सो इथं नुसतं ऑन क्लिक इन्क्रिमेंट एवढंच द्यायचं आहे, आपल्याला पुढचं काही द्यायचं नाही आहे. ठीक आहे. सो आता काय करायचं आहे, आता डिक्रिमेंट बटनला ऑन क्लिक, इथं आपल्याला डिक्रिमेंट हे फंक्शन पास करायचं आहे. ठीक आहे. आता आपण जर इकडं आलो, मी कन्सोल ओपन करतो. कन्सोलचा आपल्याला फॉन्ट वाढवता येतोय का बघूया. ठीक आहे. सो इथं मी इन्क्रिमेंटला क्लिक करतो. इथं आलं बघा, इन्क्रिमेंट बटन क्लिक. डिक्रिमेंटला क्लिक केलं तर डिक्रिमेंट बटन क्लिक, इन्क्रिमेंट बटन क्लिक, डिक्रिमेंट बटन क्लिक. सो क्लिक्स माझ्या व्यवस्थित वर्कआउट होत आहेत. आता मला काय करायचं आहे, आता मी एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट काउंट इक्वल टू 0. आणि इथं जे 10 आहे या 10ला मी काढून टाकतो आणि इथं कर्ली ब्रॅकेट्समध्ये मी डायनॅमिक व्हॅल्यू टाकतो. करंट काउंट इज काउंट. सो काउंटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय होईल आपल्याला इथं दिसेल.
आता जर आपण कोड पाहिला तर करंट काउंट इज 0, हे तर आपलं बरोबर आलेलं आहे. पण आता इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंटला काय घडतंय आपण बघूया. सो इन्क्रिमेंट फंक्शनला अर्थातच मला काय करावं लागेल, काउंट इक्वल टू काउंट प्लस 1, किंवा आपण असंही करू शकतो काउंट प्लस इक्वल टू 1 असंही लिहू शकतो, किंवा काउंट प्लस प्लसही करू शकतो. मी काउंट प्लस इक्वल टू 1 लिहितो. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता आता कॉन्स्ट वापरले, सो कॉन्स्टची व्हॅल्यू तर आपण चेंज नाही करू शकत. सो इथं मी लेट लिहितो, लेट काउंट, नाहीतर आपल्याला व्हॅल्यू चेंज करता येणार नाही. आणि इथं कन्सोल लॉग इन्क्रिमेंट बटन क्लिक आणि असं टाकूया व्हॅल्यू ऑफ काउंट इज, हां, डिक्रिमेंट बटन क्लिक आणि व्हॅल्यू ऑफ काउंट इज इथं पण आपण काउंट काय करूया, कन्सोल लॉक करूया आणि डिक्रिमेंटला टाकूया काउंट मायनस इक्वल टू 1. काउंटमधनं 1 वजा कर आणि काउंटमधनं वरती इथं काय आहे 1 ॲड कर. ठीक आहे. आता हे तर मी लिहिलं आहे. आता जातो आपल्या ह्याच्यामध्ये, मी इथं कन्सोल क्लिअर करून टाकतो, इन्क्रिमेंटला क्लिक करतो. इथं काय बघा, इन्क्रिमेंट बटन क्लिक, व्हॅल्यू ऑफ काउंट इज 1, पण इथं तर शून्यच आहे. परत इन्क्रिमेंट करतो, इथं आलं इन्क्रिमेंट बटन क्लिक, व्हॅल्यू ऑफ काउंट इज 2. आता डिक्रिमेंट करतो, डिक्रिमेंट केल्यावर व्हॅल्यू 1 झाली, परत केल्यावर आता 0 होईल, परत केल्यावर -1 होईल, परत इन्क्रिमेंट केल्यावर 0 होईल. पण इथं आपल्याकडं स्टेट चेंज होते का? इथं आपल्या फ्रंट एंडवरती काहीही घडत नाही आहे. ह्याचं कारण असं आहे की ही जी व्हेरिएबल्स अशा प्रकारे केलेली जातात, ही व्हेरिएबल डायनॅमिक नसतात, ही स्टेटफुल नसतात. रिॲक्ट बघत नाही की याची व्हॅल्यू बदलते का नाही बदलते आहे. म्हणजे जावास्क्रिप्टला माहिती आहे त्याची व्हॅल्यू बदलते नाही बदलत आहे, पण रिॲक्ट ती व्हॅल्यू फ्रंट एंडवरती कधीही बदलत नाही, कारण हे स्टेटलेस व्हेरिएबल्स आहेत. याला स्टेट नाही आहे, हे डायनॅमिक नाही आहेत. थोडक्यात व्हेरिएबल हे स्टॅटिक व्हेरिएबल्स आहेत. मग भले त्याची मेमरीमध्ये, तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीत त्याची व्हॅल्यू वाढते, प्लस होते, मायनस होते, पण इथं त्याची व्हॅल्यू प्लस मायनस होत नाही आहे. कुठं? आपल्या फ्रंट एंडवरती. तर आता फ्रंट एंडवरती जर आपल्याला प्लस मायनस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला रिॲक्टमध्ये स्टेट वापरावी लागते. तर स्टेटसाठी आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागतं. सो कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रक्चर करायचं असतं आपल्याला. पहिलं असतं व्हेरिएबलचं नाव, दुसरं असतं तर सेटर, म्हणजे त्याची व्हॅल्यू सेट करणारं फंक्शन. सो सेट काउंट, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट काउंट कॉमा सेट काउंट, आणि त्यानंतर आपल्याला एक यूज हुक, आपल्याला एक हुक वापरावा लागतो. सो रिॲक्टचं ज्यावेळी नवीन व्हर्जन आलं होतं, आय थिंक रिॲक्ट 16 नंतर हुक्स आले होते. सो त्यातला पहिला हुक आहे यूज स्टेट. यूज स्टेट, आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला काउंटची इनिशियल व्हॅल्यू काय आहे ती द्यावी लागते. फक्त आता जे तुम्ही बघू शकता की यूज स्टेटला काय आलेले, एरर आलेले आहे. सो आपल्याला यूज स्टेट आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. सो मी इथं वरती जातो आपल्या काउंटर कॉम्पोनंटच्या वर आणि इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटमध्ये यूज स्टेट फ्रॉम रिॲक्ट असं लिहितो, हे सेव्ह करतो. ठीक आहे. हे मी काय करतो, या ठिकाणी सेव्ह करतो. आता इथं कंपायलरमध्ये आपल्याला ऑलरेडी तो एरर दाखवतोय, पण आता आपण याला इग्नोर करूया. आता काउंट जर मला वाढवायचं असेल तर हे काउंट प्लस इक्वल टू 1 आणि मायनस इक्वल टू 1 असं करून चालत नाही. आपण जर इथं गेलो आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट क्लिक केलं तर खाली तर एररच एरर येत आहेत. म्हणजे मगाशी ॲटलिस्ट काहीतरी प्रिंट करत होता, आता तर तो काय होतं, आता तर काहीच होत नाही आहे. म्हणजे ना फ्रंट एंडवर येत आहे, ना इथं खाली कन्सोलमध्ये येत आहे. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला हे सेट काउंट जे फंक्शन आहे हे कामाला येतं. सो इथं मी लिहू शकतो सेट काउंट प्लस 1, आणि इथं सेट काउंट मायनस 1.
अशा काय केलं मी 2 गोष्टी या ठिकाणी लिहिल्या. आता मी इथं जातो, कन्सोल क्लिअर करतो माझं. आता इन्क्रिमेंटला क्लिक करतो. आता इन्क्रिमेंट 1 आलं. पण इथं खाली पाहिलं का व्हॅल्यू ऑफ काउंट इज 0 आहे बरं. इथं मात्र 1 आलं आहे. आता परत इन्क्रिमेंट करतो मी. आता इथं व्हॅल्यू 1 आली आणि इथं वरती 2 आली आहे. परत इन्क्रिमेंट करतो. खाली 2 वरती 3. डिक्रिमेंट करतो. खाली 3 वरती 2. परत डिक्रिमेंट करतो. खाली 2 वरती 1. आता हे कसं काय होत आहे बरं. आपण एक एक प्रॉब्लेम बघूया किंवा एक आपण गोष्ट काय ते बघूया. पहिली तर गोष्ट आहे की आता फ्रंट एंडवरती गोष्टी बदलत आहेत. सो ती एक चांगली गोष्ट घडली आहे या ठिकाणी. मात्र कन्सोलमध्ये मला त्या सिक्वेन्सने येत नाही आहेत गोष्टी. सो मी जर परत रिफ्रेश केलं, इन्क्रिमेंट केलं, ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 1 आहे, पण इथं प्रिंट किती झाली 0 झाली. ॲक्च्युअल व्हॅल्यू 0 आहे पण इथं किती झाली 1 झाली. म्हणजे काय थोडक्यात तो मागची स्टेट काय होती हे तो दाखवतोय आपल्याला इथं. तर हे कशामुळे घडत असतं तर रिॲक्ट जे स्टेट इंजिन आहे हे कुठली स्टेट एकदम बदलली तर तो लगेच चेंज करत नाही. म्हणजे आपल्याला चेंज झालेलं दिसतं पण तो काय करतो अजून कुठल्या गोष्टी चेंज होत आहेत का याचा ट्रॅक ठेवत असतो. अजून कुठल्या गोष्टी ट्रॅक चेंज होत आहेत का हे तो बघतो आणि मग सगळ्या तो काय करतो बॅचिंग करतो. अच्छा ठीक आहे, हा काउंट पण चेंज झालाय, हे पण चेंज झालंय, हे पण चेंज झालंय, अजून 2 गोष्टी चेंज झाल्या, त्या सगळ्या एकत्र करू आणि सगळ्या एकत्र चेंज करू. नाहीतर काय होतं माहिती आहे का, असं जर तो प्रत्येक गोष्ट इमिजिएटली चेंज करत गेला तर आपला ब्राउझर काय होतो स्लो होतो. कारण आपला लिमिटेड रॅम असतो. तुम्हाला माहिती आहे ब्राउझरवरती अनेक टॅब ओपन केल्यावरती किती स्लो होतात गोष्टी. सो जर असं पटकन सारखे माझे डॉमचे चेंज होत गेले प्रत्येक ह्याला तर काय होतात इश्यूज होतात. म्हणून रिॲक्ट काय करतं बॅचिंग करतं. तो पुढची प्रेडिक्ट करतो की अच्छा हे चेंज झाले म्हणजे आता हे पण चेंज होऊ शकतं आणि त्यासाठी तो थांबतो आणि मग नंतर तो काय करतो चेंज करतो गोष्टी. सो मुळात जी स्टेट चेंज होते ना ही काय असते बॅचमध्ये केली जाते. मल्टिपल स्टेट्स एकत्र तो करतो आणि नंतर तो काय करतो सगळ्या एकत्र चेंज करून टाकतो. पण या गोष्टी इतक्या फास्ट घडत असतात ना की त्या आपल्याला समोर दिसत नाहीत. ठीक आहे. सो हे आहे रिॲक्टचे स्टेटफुल व्हेरिएबल्स. आणि त्यासाठी आपण आता कुठल्या गोष्टी पाहिल्या. एक तर आपण पाहिलं की आपल्याला यूज स्टेट हा हुक वापरावा लागतो. मी इथं कॉमेंटमध्ये लिहितो की यूज स्टेट हा एक हुक आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो पहिली जी गोष्ट असते त्या स्क्वेअर ब्रॅकेटमधली हे असते ॲक्च्युअल व्हॅल्यू. दुसरी असतो सेटर की ॲक्च्युअली तिथं व्हॅल्यू आपण काय करतो सेट किंवा रिसेट करतो. म्हणजे थोडक्यात बदलतो. रिसेट नाही करत, वाढवतो किंवा कमी करतो किंवा बदलतो त्याची व्हॅल्यू. पण यूज स्टेट आपल्याला काय करावं लागतं आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं रिॲक्टमधून. नाहीतर आपल्याला एरर येते. सो जर मी हे काढून टाकलं तर तुम्ही बघू शकता इथं आता एरर आलेली आहे. सो मित्रांनो हे होते आपले रिॲक्टच्या पुढच्या भागातल्या काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण स्टेटफुल डायनॅमिक व्हेरिएबल कसे आपल्या रिॲक्टच्या कॉम्पोनंटमध्ये वापरायचे ते आपण बघितलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही नवीन गोष्टी घेऊन येऊया आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण परत भेटूया. धन्यवाद.